धन्यवाद. आता जरा तुम्हाला पण फ्रेश वाटलं. मगापासून बसून कंटाळा सगळ्या कधी सुरू होते असं वाटाल. तू बरोबर ना? ठीक आहे. सचिन, किती कुपन आहेत? 30. वहिनीने प्रियांका दिलीप गवस. प्रियांका दिलीप गवस वहिनी. ठीक आहे. वहिनी, तुमच्या वडिलांचं गाव? पांडुरंग टेके. वडिलांचं गाव केळेवाडी. केळेवाडी. ते तुमचं गावातल्या गावात कसं काय? हा, माहेर वाशिम. अच्छा, ठीक आहे. मग सासर तुमचं? पारदेवाडी. पारदेवाडी. ठीक आहे. माई पुढे पुढे येणार आहे. माई पुढे पुढे येणार आहे. पहिली वहिनी काय म्हणणार आहे बघा. पहिली वहिनी म्हणणार आहे कच्ची पपई आणि पक्की पपई असं म्हणायचं आणि माईक पुढे द्यायचं. काय म्हणायचं? कच्ची पपई पक्की पपई असं म्हणायचं आणि माईक पुढे द्यायचं. पुढच्या वहिनीला पण तेच म्हणायचं आणि माईक पुढे पुढे द्यायचं. हा, चला ऐका सर्व. जरा लावून दे ह्या माईकचा. हा, स्टार्ट. कच्ची पपई पक्की पपई. चला फास्ट पटपट द्यायचं. कच्ची पपई पक्की पपई. चला कच्ची पपई पक्की. चला कच्ची पपई पक्की पपई. चला फास्ट. कच्ची पपई पक्की पपई. चला. कच्ची पपई काय म्हणा बघा. कच्ची पपई पक्की पपई. फास्ट म्हणायचं आणि माहीत पुढे द्यायचं. पटापट वहिनी, फास्ट, वेळ कमी आहे. कच्ची पपई पक्की पपई. हा, चला. कच्ची पपई पक्की पपई. चला. कच्ची पपई पक्की पपई. चला फास्ट. कच्ची पपई पक्की पपई. चला. कच्ची पपई पक्की पपई. चला. कच्ची पपई पक्की पपई. चला. कच्ची पपई पक्की पपई. वहिनी 10 वाजल्यानंतर भुकतोय. कच्ची पपई पक्की पपई. तुम्हाला बरेच काय काय आठवण येते. कच्ची पपई पक्की पपई. चला. कच्ची पपई पक्की पपई. चला फास्ट. कच्ची पपई कच्ची पपई पक्की पपई. 15 वहिनींच्या मध्ये पैठणीसाठीचा पहिला खेळ. पहिला खेळ त्या 15 वहिनींच्या मध्ये या ठिकाणी तर रंगणार आहे. बघूया आता या 15 वहिनींच्या मधून किती वहिनी या खेळातून या ठिकाणी थांबणार आहे आणि किती वहिनी हा खेळ सोडून जाणार आहे ते आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. एक विशिष्ट अंक, एक विशिष्ट संख्या अनाऊन्स करणार आहे किंवा सांगणार आहे. मी 4 म्हणणार आहे, मी 3 म्हणणार आहे, मी 2 म्हणणार आहे, मी 5 म्हणणार आहे. तेवढ्या संख्येने एकत्र यायचं आणि तुमचा ग्रुप तुम्हाला बनवायचा किंवा तुमची जोडी तुम्हाला बनवायची. आता जोडी बनवत असताना मी 4 अनाऊन्स केले आणि पलीकडे 3 वहिनी तुम्हाला पलीकडच्या ग्रुपमध्ये जायचं, तिथं तुम्हाला तुमचा ग्रुप पूर्ण करायचा. एक तर धावत जाऊन शेवटची खुर्ची पास करून पलीकडे जायचं किंवा तुम्ही रिव्हर्स सुद्धा येऊ शकता. रिव्हर्स आला तरी सुद्धा शेवटची खुर्ची पास करूनच तुम्हाला पलीकडे जायचं. मधून कुणीही जायचं नाही. मधून जर एखादी वहिनी अलीकडे पलीकडे गेली तर तिला मी डायरेक्ट बाद करा. हा, तरी सुद्धा आमची मुलं तुम्हाला एक डेमो दाखवतील. एकदा खेळ समजून घ्या. काय नाही समजलं तर परत विचारा. अर्ध्या माहितीवर कुणी बांधू नका. काही प्रॉब्लेम नाही. कुठलीही शंका असली विचारा. पूर्ण माहिती व्यवस्थित घ्या. समज नसतं तर 10 वेळा विचारा. काय प्रॉब्लेम नाही. फक्त अर्ध्या माहितीवर कुणी बांधू नका. आता 4 म्हटल्यानंतर 4चा ग्रुप आता तयार होणार. 4 असे काहीतरी ग्रुप तयार होतील आणि ज्या वहिनींना ग्रुप मिळणार नाही मग त्या 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, ज्यांना मी सांगितलेली संख्या सोडून ज्या वहिनींचा ग्रुप तयार असणार आणि ज्यांना ग्रुप मिळणार नाही किंवा ज्यांचा ग्रुप पूर्ण होणार नाही अशा किती वहिनी असतील, 2 असतील, 3 असतील, तेवढ्या सगळ्या वहिनी त्या खेळातून बाद होणार. हा आहे तसं पाठीमागे सरका. आमची मुलं तुम्हाला एकदा खेळातला हा डेमो दाखवतील. खेळ समजून घ्या. त्यानंतर या खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. थोडस पाठीमागे. 1 2 3 स्टार्ट. साऊंड.
दोन 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 इथं 2 महिने आहेत, 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 इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. ठीक आहे. निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. तुम्हाला समजलं नाही काय? एकदा घेऊया परत. पहिल्यांदा बाद होणं म्हणजे ते वेगळं वाटते आणि असू दे ग्रामीण भागातली माझी मागणी आहे. एखाद्या वेळेस तिला समजायला नसेल तर आपण एकदा संधी देऊया. असू दे काय प्रॉब्लेम नाही. चला आता परत असं होणार काय 1 2 3 स्टार्ट साऊंड. इकडच्या एक महिन्याने इकडच्या एक महिन्याने त्या 2 वहिनींना ग्रुप मिळाला नाही. त्या 2 वहिनींना खेळातून या ठिकाणी थांबावं लागते. दोन्ही वहिनींसाठी सुद्धा एकदा साऊंड. निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. एक वहिनी खेळातून या ठिकाणी थांबणार आहे. त्या वहिनींसाठी निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. या 2 पावली या ठिकाणी या खेळातून थांबणार आहे. या वहिनींसाठी सुद्धा एकदा जोरदार स्टार्ट साऊंड. खरोखर म्हणजे खूप छान वाटलं. जिथे जिथे जाईल तिथे केळेवाडीचं नाव निश्चित अभिमानाने सांगणार का. खरोखर म्हणजे खूप छान वाटलं. असंच प्रेम आशीर्वाद नेहमीच पाठवू शकतात. चला काय म्हणतात नाव वहिनीच्या हातात अशा पद्धतीने स्थिर चेंडू असताना पाठीमागे जर म्युझिक स्टॉप झालं पाठीमागे जर म्युझिक स्टॉप झालं तर ती वहिनी खेळातून बाद. नसीब आपण तिथं टायमिंग वर ट्रॅक सेट आहे. साऊंड सिस्टीम वगैरे सगळं आपलं आहे. जे काय ही केळेवाडीतली साऊंड सिस्टीम नाही. शिंद्यांची वहिनी आली आणि गाणं चालूच ठेवलं. अमुक अमुक वहिनी आली गाणं चालू होतं. हा काय प्रकार नाही. तिथं टायमिंग वर ट्रॅक सेट आहे आणि आपण हा विठ्ठलाच्या मंदिरात. त्यामुळे ह्या खेळात काय पार्सलिटी रंगरूप जात धर्म बघून काही नाही. जे काय ते तुमच्या सर्वांच्या सगळं समोर आहे. तिथं टायमिंग वर ट्रॅक सेट आहे. तो तुमच्याकडे इकडे बघत सुद्धा नाही. ऑटोमॅटिक तिची वेळ 1 मिनिटाचं ते ट्रॅक आहे. संपला की ते कुणाच्या हातात येऊन चेंडू हातात असताना म्युझिक बंद होणार आहे आम्हाला माहित नाही. त्यामुळे सुंदर प्रयत्न करा. आपल्या हातातील चेंडू दुसऱ्या वहिनीच्या बॉडीवरती टाकायचं नाही. घेणाऱ्या वहिनीने दोन्ही हाताने नीट व्यवस्थित घ्यायचा. देणाऱ्या वहिनीने दोन्ही हाताने नीट द्यायचा. एका हाताने चेंडू पकडला तर निसटतोय. घेणाऱ्या वहिनीतून व्यवस्थित घ्यायचा आणि देणाऱ्या वहिनीतून व्यवस्थित घ्यायचा. दुसऱ्याच्या बॉडीवरती चेंडू टाकायचा नाही. आणि अपवादात्मक परिस्थिती द्या. आणि बघूया आता 13 वहिनीच्या मधून किती वहिनी या खेळातून थांबणार आहेत आणि किती वहिनी पुढे जाणार आहेत आणि कुणाची मैत्रीण आता कुणापाशी बसायला येणार आहे ते आता समजणार आहे थोड्याच वेळात. 1 2 3 स्टार्ट साऊंड. चला फास्ट फटाफट. टाळ्या वाजत पाहिजे.
1 2 आणि 3 निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे 3 वहिनी आहे खेळाडू 2 3 स्टार्ट सो स्टार्ट साऊंड आणि 2 निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे एक माऊली या खेळातून